नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मी अशा साध्या सिंपल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते. अशीच आज साधी सिंपल रेसिपी आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर झणझणीत काळ्या रश्श्यातलं वांग्याचं कालवण बनवलेलं आहे मी. तर एकदम सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये बनवलं आहे. तर वांग्याचं कालवण हे सगळ्यांनाच येतं, पण बनवण्याची प्रत्येकाची वेगळी वेगळी पद्धत असते. तर मी माझी पद्धत दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चला मग सुरुवात करूया. इथे एक बाउल घेतलाय मी. तर मी पावशेर वांगे घेतले, तर ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचेत. तर मी आता सगळे वांगे स्वच्छ धुवून घेते. धुवून घेतले की ह्याला कापडानं पुसून घ्यायचेत कोरडे करून. तर मी आता कोरडे करून घेतले, तर ह्याला आपण कट करून घेऊ. तर मी चांगले कट करून घेतले. आता ह्याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचंय. चांगलं मीठ भरून घेतलेलं आहे. आता साईडला ठेवूया. गॅस चालू करू, त्याच्यावरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय. आपलं चांगलं तेल गरम झालं आहे, ह्याच्यामध्ये वांगे टाकून घेऊ. गॅस कमी करायचा आहे, कारण तेलाचे ठिपके अंगावर उडू शकतात, त्याच्यामुळे गॅस कमीच करायचा आहे. आणि वांगे टाकून झाकण ठेवण्याला 4-5 मिनिटासाठी तेलामध्ये भाजून घ्यायचे. तर बघू शकता आपले छान वांगे भाजलेले. जास्त पण गाळ नाही करायचे, थोडासा कलर चेंज झाला की बाजूला करायचेत, आपल्याला काढून घ्यायचेत. तर त्याच तेलामध्ये मी जिरं मोहरी टाकून घेतले, कढीपत्ता टाकून घेतलाय आणि हे काळा मसाला टाकून घेते. घरचाच काळा मसाला आहे, पण त्याच्यामध्ये मी काय केलं, गॅसवरती कांदा भाजून घेतला चांगला काळा होईपर्यंत. त्याच्यामध्ये थोडंसं लसूण अद्रक टाकून मिक्सरला छान फिरवून घेतलं बघा. त्यानंतर इथं मी कोल्हापुरी काळं तिखट टाकून घ्यायचं आपल्याला थोडंसं. तर थोडं काळपटपणा भाजीला येण्यासाठी टाकून घ्यायचे. त्यानंतर तेलामध्ये भाजलेले वांगे याच्यामध्ये टाकून घ्यायचे. तर चांगलं वांग्याला मसाला लागेपर्यंत आपण परतून घेऊ. आणि चांगलं परतून झालं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून घेतलं, आता शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचंय. चांगलं भाजून घेतलं की ह्याच्यामध्ये जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवून छान दणदणीत उकळी काढून घ्यायची. तर बघू शकताय चांगली उकळी फुटलेली. गॅस कमी करून तर परत झाकण ठेवून थोडंसं वाफलून घ्यायचं. बघू शकताय आपले झणझणीत काळ्या रश्श्यातलं कालवण तयार आहे. तर थोडं काळ्या रश्श्यातलं कालवण म्हटलं की थोडा रस्सा लागतोच. रस्सा असला की चुरून मुरून खायला मज्जा येते. तर बघू शकताय, वाटतंय ना असं भाकर घ्यावी आणि चुरून लगेच रस्सा ओतून घ्यावा. छान झालेली आहे आपली भाजी, बघू शकताय. एकदम झटपटीत बनवली आहे. ना खोबऱ्याचा वापर केला आहे ना काही. थोड्या साहित्यामध्ये बनवलेलं आहे. जर अशा साध्या सिंपल रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. जर फेसबुकवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशी साधी सिंपल रेसिपी घेऊन.